ठीक आहे. तर आज आपल्याला बघायचं आहे इन्व्हॉइसिंग प्लॅन. तर बेसिकली इन्व्हॉइसिंग प्लॅन काय असतो तुझा इकडे एक काम कर. आपण ब्लँकेट पीओ बघितला होता, ठीक आहे. ब्लँकेट पीओ आपण कसा यूज करायचो की फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादं पेंटिंगची सर्व्हिस घ्यायची, ठीक आहे, किंवा कन्झ्युमेबल्स वगैरे घ्यायचे आहेत आणि पर्टिक्युलरली एखाद्या टाईम पिरियडसाठी घ्यायचे की त्याला व्हॅलिडिटी असणार आहे. मी आजपासून पुढच्या 3 महिन्यांसाठी एखादी सर्व्हिस घेतोय, तर पूर्ण एका वर्षासाठी एखादी सर्व्हिस घेतोय, ठीक आहे. अशा सिच्युएशनमध्ये मग सर्व्हिस कशाची असू शकते तुझी. फॉर एक्झाम्पल आपलं घरचं एक्झाम्पल घेतलं तर आपण डेली दूध घेतो, महिन्याच्या शेवटी आपण त्याचे पैसे देऊ शकतो, ठीक आहे. किंवा एखादा प्रोजेक्ट असेल, काहीतरी कन्स्ट्रक्शन घेतली फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. तर कन्स्ट्रक्शनची एक फिक्स अमाऊंट आपण ठरलेली असते की इतकी द्यायची, ठीक आहे. तर ती अमाऊंट ती झाली. त्यानंतर रेंट आहे आपलं घराचं, ठीक आहे. घराचं रेंट घेतलं, भाड्यावरती राहते, तर दर महिन्याला आपल्याला पेमेंट करायचं. तर अशा जिथे केसेस असतात की जिथे आपल्याला माहिती आहे की आपलं जी इनवॉइस बनणार आहे ते फिक्स आहे की किंवा आपलं जे बिल आहे ते फिक्स आहे, ठीक आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करतो, इनवॉइस प्लॅन सिलेक्ट करतो. इनवॉइस प्लॅन बेसिकली काय की आपल्याला जे बिल अमाऊंट आहे मंथली असेल वगैरे किंवा एखादा फिक्स टाइम असेल की ह्या दिवसाला मला इतकं बिल द्यायचंच आहे. आता वायफाय फॉर एक्झाम्पल, वायफायचं बिल दर महिन्याला येतं, ठीक आहे. मग अशा वेळेस आता एखाद्या कंपनीमध्ये 1000 वेगवेगळे बिल्स असतात, ठीक आहे. 1000 किंवा 10,000 समजायचे, तर 10,000पैकी फॉर एक्झाम्पल 1,000 अशी बिल आहेत की जे आपल्याला माहिती आहे की गॅरंटेड तेवढे दर महिन्याला त्या दिवशी पर्टिक्युलर डेला येणारच आहे, ठीक आहे. तर मग त्या 10,000चं जर इन्व्हेस्ट करायचं झालं तर तिथे वेगळे मॅन्युअल एफर्ट आहेत, ठीक आहे. ह्युमन एफर्ट तिथे लागतो, त्यांना वेळ जसा लागतो, ठीक आहे. मग आपण काय म्हणतो की जर मला तिथे एखादी ऑटोमेटेड सिस्टम असली की मी सगळं जे बिल्स आहेत ते ऑटोमॅटिक पोस्ट करून देणार, त्याचं जे इन्व्हॉइसिंग आहे ते ऑटोमॅटिक होणार, ठीक आहे. कारण तिथे तुझा टॅक्स कोड चेंज होत नाही, तुझे बिलाचे अमाऊंट चेंज होत नाही, ठीक आहे. तिथे तुझे काही फ्रेटचे पॅरामीटर असतील किंवा दुसरे पण गोष्टी असतील ते चेंज होत नाही, सगळ्या गोष्टी ज्या फिक्स असतात, ठीक आहे. मग सिस्टममध्ये आपण काय म्हणतो की 1 तारीख फॉर एक्झाम्पल घेतली, मी रेंट भरतोय, ठीक आहे. दर महिन्याच्या 1 तारखेला मला रेंट द्यायचं, दर महिन्याच्या 1 तारखेला ऑटोमॅटिकली बिल जनरेट व्हायला पाहिजे. आपण व्हेंडरला म्हणत नाही की तुम्हाला इन्व्हॉइस पाठव, त्यांनी इन्व्हॉइस पाठवायच्या ऐवजीच आपण सरळ बिल देऊन टाकतो. आणि ते कसं देणार आहे, मॅन्युअली आपण इन्व्हॉइस नाही पोस्ट करत, सिस्टम स्वतःहून इन्व्हॉइस पोस्ट करून देणार, ठीक आहे. आता इथे काय म्हणतोय तो, युअर कंपनी wants to greatly reduce the manual effort required to enter documents in purchasing and verify invoices. आपल्याला मॅन्युअल एफर्ट्स कमी करायचे आहेत, ठीक आहे. यू therefore wants to use invoicing plan for leasing contracts or similar transaction. लिझिंग कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे काय, जनरली जे आपले रेंटेड कॉन्ट्रॅक्ट असतात, ठीक आहे. एखाद्या कंपनीने फॉर एक्झाम्पल पेट्रोल पंप, ठीक आहे, एखाद्या पेट्रोल पंपसाठी सेपरेट जागा घेतली, पेट्रोल पंप स्वतःच्या मालकीचा नाही पण ती जागा आपण रेंटने घेतलेली आहे, ठीक आहे. मग त्या जागेचं भाडं द्यायचं असेल, मग तो कसा झाला, तुझा एक लिझिंग कॉन्ट्रॅक्ट झाला, ठीक आहे. मग तो एखाद्या वर्षासाठी असेल, 2 वर्षासाठी असेल, ठीक आहे. यू ऑल्सो वॉन्ट टू ऑटोमॅटिकली जनरेट इन्व्हॉइसेस फॉर द रिलेव्हंट ड्यू डेट्स इन द बॅकग्राऊंड, ठीक आहे. हे तुला ऑटोमॅटिक इन्व्हॉइसेस जनरेट करायचे, स्वतःहून तू करणार नाही, बॅकग्राऊंडमध्ये ऑटोमॅटिक होणार आहे. याच्यासाठी तुला काय काय गोष्टी पाहिजे, तर हाऊ टू आयडेंटिफाय द डिफरन्स बिटवीन पिरियॉडिक अँड पार्शियल इन्व्हॉइसेस प्लॅन. आता पिरियॉडिक आणि पार्शियल इन्व्हॉइसेस हे तुझे इन्व्हॉइस प्लॅनचे टाईप्स आहेत, ठीक आहे. पिरियॉडिक आणि इन्व्हॉइस हे कसं समजायचं आपण बघू नंतर. त्यानंतर कसा क्रिएट करायचा आणि जे बिल येणार आहे, जे इन्व्हॉइस आपण मिरोमध्ये जाऊन पोस्ट करतो ते ऑटोमॅटिकली कसं जनरेट करायचं, ठीक आहे. तर आता 2 टाईप आहेत आपल्याकडे बेसिकली इन्व्हॉइसिंग प्लॅनचे, एक तुझा पिरियॉडिक इन्व्हॉइसिंग प्लॅन आणि पार्शियल इन्व्हॉइसिंग प्लॅन, ठीक आहे. तर पिरियॉडिक काय, तर पिरियॉडिक कसं येतं, आता फॉर एक्झाम्पल इथे एक एक्झाम्पल आहे, व्हेकल लिझिंग रेट. एखादं ऑफिस आहे, त्या ऑफिसला एम्प्लॉईजला पिक अँड ड्रॉपची सर्व्हिस असते, तर पिक अँड ड्रॉपची सर्व्हिस मंथली बेसिसवरती असते, ठीक आहे.
मग ते मंथली म्हटल्यानंतर त्याचा एखादा रेट फिक्स असणार आहे की मंथली 600 रुपये द्यायचे. ठीक आहे, म्हणजे एका वर्षासाठी तो कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. मंथली प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला 600 रुपये द्यायचे. म्हणून आपण त्या टॅक्सी ड्रायव्हरचा जो कोणी ओनर असेल टॅक्सीचा, त्याला म्हणत नाही की तुम्हाला बिल पाठव. मला माहिती आहे दर महिन्याच्या 1 तारखेला मला पैसे द्यायचे. मग काय करणार, मी एक इन्व्हॉइसिंग प्लॅन बनवणार त्याच्या नावाने आणि 600 रुपये दर महिन्याला त्याची काय फिक्स डेट असेल त्या दिवशी ऑटोमॅटिक देऊन टाकणार. ठीक आहे, समजा एखादा ग्राउंड रेंटवरती घेतलंय, लीजवरती घेतलंय, जसं पेट्रोल पंपाचं एक्झाम्पल सांगितलं तसंच. ठीक आहे, फोटोकॉपी रेंटल फोटोकॉपीचं मशीन घेतलंय ते रेंटवरती घेतलंय. ठीक आहे, लँडस्केपिंग गार्डनिंगसाठी एखादा माणूस घेतला, तो रोज गार्डनिंग करतो, पाणी वगैरे करतो, असं काहीतरी काम करतो. ठीक आहे, किंवा ऑफिसमधलं काहीतरी मशीन असेल तर त्याचा रेग्युलर मेंटेनन्स असतो, बिल, अशा काही गोष्टी असतील. आता इथे व्हेकल झालं 600 रुपये, याचे 2200 रुपये झाले, याचे 150, 1500. इथं काय की इथे तुझे इंटरव्हल जी आहे ती फिक्स आहे. एकतर मंथली असेल किंवा इयरली असेल, क्वार्टरली असेल. ठीक आहे, इथे आपली जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला पेमेंट द्यायची ती फिक्स आहे. आठवड्याचा असेल तर आठवड्याच्या हिशोबाने पेमेंट करणार, मंथली असेल तर मंथली पेमेंट करणार. माझी डेट इथे फिक्स असते की महिन्याच्या 1 तारखेला, महिन्याच्या 15 तारखेला, महिन्याच्या 16 तारखेला, दर महिन्याला, किंवा 3 महिन्यातून एकदा, किंवा 6 महिन्यातून एकदा, असं इथं जो पिरियड आहे तुझा फिक्स असतो. ठीक आहे, अशा सिच्युएशनमध्ये आपण सिलेक्ट करतो पिरियडिक इन्व्हॉइसिंग प्लॅन. दुसरा टॉपिक काय, दुसरा टाईप काय, पार्शल इन्व्हॉइसिंग प्लॅन. पार्शल काय असतो, फॉर एक्झाम्पल एखादा आपण प्रोजेक्ट घेतो, एखाद्या प्रोजेक्टवरती काम करतो, किंवा आता इथे मार्केट सर्वेचा प्रोजेक्ट आहे. इथे आपण काहीतरी माइलस्टोन सेट करतो. ठीक आहे, माइलस्टोन म्हणजे काय असतं की एखादा प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टमध्ये काय काय वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. आता इथे मार्केट सर्वेच्या ऐवजी फॉर एक्झाम्पल आपण घेऊ घराचं कन्स्ट्रक्शन चालू. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन झालं, कन्स्ट्रक्शनचा प्रोजेक्ट आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, आता आपण त्या कन्स्ट्रक्शन, जो कोणी कन्स्ट्रक्शन करतो त्याला पैसे देणारच आहेत आपण. ठीक आहे, पण त्याला कधी कधी द्यायचे पैसे. तर फॉर एक्झाम्पल तो बेसमेंट बनवणार त्यावेळेस काही अमाऊंट देणार आपण त्याला. त्याच्यानंतर तो लिटल लेवल करणार तेव्हा काहीतरी अमाऊंट देणार. तो स्लॅब टाकणार तेव्हा काही अमाऊंट द्यायची. तो प्लास्टर करणार किंवा इलेक्ट्रिकलचे कामं करणार तेव्हा काही अमाऊंट देणार. आणि फायनल एक ज्यावेळेस तुझं कम्प्लीट घर होईल त्यावेळेस तुझी जी रिमेनिंग अमाऊंट असेल ती देणार. ठीक आहे, म्हणजे तिथे काय 5-6 टप्पे आले. 5-6 टप्प्यांचे डेट्स वगैरे आपण आपल्या प्लॅननुसार मेन्शन केलेलं असतात की माझी असा प्लॅन आहे, 3 महिन्यामध्ये मला घर बांधायचं आहे, एक 15 दिवसांमध्ये माझं बेसमेंट होणार आहे, पुढच्या 15 दिवसामध्ये माझं लिंटल होणार आहे, पुढच्या 10 दिवसामध्ये माझं काहीतरी स्लॅब होणार आहे. ठीक आहे, असा माझा प्लॅन असतो आणि त्या प्लॅनच्या डेट्स इथे आपण मेंटेन करतो. आता हा मार्केट सर्वे इथे काय म्हणतो, कन्क्लुजन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट तुझा फिक्स झाला की सुरुवातीला तुला 2,000 रुपये द्यायचे. त्यानंतर पहिलं अनालिसिस झालं, पहिलं अनालिसिस झाल्यानंतर 3,000 द्यायचे. टोटल कॉन्ट्रॅक्ट कितीचा तुमचा 20,000. ठीक आहे, पुन्हा सर्वे झाला, इंटरिम रिपोर्ट वगैरे आला, मिड लेवलला आहे. ठीक आहे, मिड लेवलला गेल्यानंतर 7,500 द्यायचे. आणि ज्यावेळेस फायनल रिपोर्ट बनणार आहे, फायनल प्लॅन होणार आहे, त्यावेळेस तुझं 7,500 द्यायचे. या केसमध्ये काय, तुझ्या ज्या ड्यू डेट्स आहेत त्या फिक्स आहेत. सॉरी, ड्यू डेट इकडे असते तुझी, इकडे तुझी पेमेंट करायची डेट आपण ऑलरेडी प्लॅन केली असते. मग ती कधी असू शकते, असं नाही की महिन्याच्या 15ला असेल की महिन्याच्या 1ला असेल. ह्या डेट्स मध्ये कुठे असू शकतात. बेसिकली आपण काय म्हणतो त्याला इन्स्टॉलमेंट म्हणतो. कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला गेलो, कुठेतरी मोठी रक्कम घेतो तर आपण ती इन्स्टॉलमेंटमध्ये पे करतो. त्या इन्स्टॉलमेंटची डेट्स ऑलरेडी फिक्स असते. ठीक आहे, त्या हिशोबाने. तर पिरियडिक म्हणजे मंथली, ॲन्युअली, क्वार्टरली असं पेमेंट करायचं असेल तर. आणि पार्शल इन्व्हॉइसिंग म्हणजे ज्यावेळेस मला इन्स्टॉलमेंट बेसिसवरती पे करायचं. इन्स्टॉलमेंटची डेट काही असू शकते. आता इन्व्हॉइसिंग प्लॅन हा इज नॉट अ डिपेंडंट डॉक्युमेंट टाईप. ठीक आहे, बट याचं काय ना, एक परचेस ऑर्डरचा एक आपल्याला डॉक्युमेंट टाईप सिलेक्ट करावं लागतं. ज्यावेळेस आपण इन्व्हॉइसिंग करतो त्यावेळेस आपल्याला आता पुढे बघायचं सगळं. तरी ते काय काय असतं, फॉर एक्झाम्पल घेतलं आपण पिरियडिक इन्व्हॉइसिंग प्लॅन. तरी ते महत्वाची गोष्ट काय, ज्यावेळेस आपण पीओ बनवतो
पीओ मध्ये आपला डॉक्युमेंट टाईप असतो एफओ. एफओ आहे फ्रेमवर्क ऑर्डर. हाच एफओ आपण ब्लँकेट परचेस ऑर्डर बघितली होती, त्याच्यामध्ये पण यूज केला होता. ज्यावेळेस आपण ब्लँकेट किंवा ब्लँकेट तर नाही बट आपण फ्रेमवर्क ऑर्डर बघितली होती, त्यावेळेस आपल्याकडे महत्वाची गोष्ट काय आली होती, व्हॅलिडिटी. तरी ते आपल्याला व्हॅलिडिटी मेंटेन करावं लागते की आपल्याला कधीपासून तो कॉन्ट्रॅक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला आपण घर रेंटवरती घेतलं तर किती दिवसांसाठी रेंटवरती घेतो, ठीक आहे. मग तो एक पिरियड आपल्याला इथे मेंटेन करायचा असतो. समजा 1 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत तो कॉन्ट्रॅक्ट राहणार आहे रेंटचा. त्यानंतर अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी लागणार आपल्याला, कारण आपण आता इथे महत्वाची गोष्ट, अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी सोबतच आपले सगळे इन्व्हॉइसिंग प्लॅन बनतात. जनरली आपण असं कुठलं स्टॉक मटेरियल घेत नाही की जे असं म्हणतो आपण की मला दर महिन्याला इतकं लागतंच, ठीक आहे. तर मॅक्झिमम केसेसमध्ये आपण अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी यूज करणार आहे. का? कारण आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इन्व्हॉइसिंग प्लॅनच्या, लिझिंग कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे हे कन्झ्युमेबल झाले किंवा सर्व्हिसेस झाले, किंवा सर्व्हिस आणि कन्झ्युमेबलच्या केसमध्येच आपण इन्व्हॉइसिंग प्लॅन यूज करतो, ठीक आहे. तर इथे अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी तुला लागणार आहे. कॉस्ट सेंटर किंवा प्रोजेक्ट असेल तर प्रोजेक्ट त्या हिशोबाने तू घेऊ शकतो. त्यानंतर आयटम, आता इथे एक्झाम्पल घेतलं रेंटल ऑफ ट्रेनिंग, ठीक आहे, 500 रुपये पर मंथ. ट्रेनिंग रूम घेतली, रूमचं भाडं तुझं 500 रुपये पर मंथ, ठीक आहे. मग तुझा इन्व्हॉइसिंग प्लॅन आला, मार्च 30ला 500 रुपये द्यायचे, एप्रिल 30ला 500, म्हणजे महिन्याच्या शेवटच्या तारखेला तुझे 500 बिल होणार आहे. शेवटी 30 तारखेला प्रत्येक महिन्याच्या 30 किंवा 31ला जो काही डेट असेल त्या तारखेला तुला 500 रुपयाचं इन्व्हॉइसिंग करायचं आहे. ते इन्व्हॉइसिंग तुझं ऑटोमॅटिकली होणार, ठीक आहे. इथे काय काय असतं परत अजून, इन्व्हॉइसिंग प्लॅन टाईप तुझा पिरियडिक आहे. 2 टाईप असतात आपण बघितले, पिरियडिक आणि पार्शियल. तर इथे जर आपण पिरियडिकचं एक्झाम्पल घेतो तर आपलं इन्व्हॉइसिंग प्लॅन टाईप काय असणार आहे, पिरियडिक असणार आहे, ठीक आहे. परत जनरल डेटामध्ये काय, स्टार्ट डेट काय तुझी, एंड डेट काय, आणि होरायझन काय. होरायझन म्हणजे 3 महिन्यांचा कॉन्ट्रॅक्ट आहे, 6 महिन्यांचा कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे, तो झाला तुझा होरायझन. इन्व्हॉइस डेट तुला नक्की मंथली इन्व्हॉइस करायची आहे, परत महिन्याच्या 1 तारखेला करायची किंवा महिन्याच्या शेवटी करायची, ते तुझी इथे फिक्स असते इन्व्हॉइस डेटमध्ये, ठीक आहे. कंट्रोल डेटा, डायलॉग परचेस ऑर्डर, इन ॲडव्हान्स घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे वगैरे त्या गोष्टी. तर आता आपण सिस्टममध्येच बघू. ओके, पार्सल पण बघून घेऊ. पार्सलमध्ये पण सेम फ्रेमवर्क ऑर्डर, इथे पण तुला व्हॅलिडिटी असणार आहे, अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी असणार आहे मॅनेटरी, ठीक आहे. इन्व्हॉइसिंग प्लॅनमध्ये पिरियडिकच्या ऐवजी पार्शियल इन्व्हॉइसिंग प्लॅन असणार आहे, ठीक आहे. आता याने काय घेतला, मार्केट सर्वे घेतला, 20,000 झाला, ठीक आहे. त्यानंतर इथे त्याने मग तो प्लॅन मेंटेन केला, ठीक आहे. अनालिसिस आणि प्लॅनचं कधी पेमेंट करायचं, 20 जानेवारीला करायचं. डेटा कलेक्शन आणि इव्हॅल्युएशनचं पेमेंट करायचं 15 मार्चला, ठीक आहे. आणि रिपोर्ट कन्क्लुजनचं पेमेंट करायचं 30 एप्रिलला. इथे तुझं असं नाही, आता इथे जर बघितलं आपण इथे डेट कशा होत्या, महिन्याची शेवटची, मार्च 30, एप्रिल 30, मे 30, जून 30, ठीक आहे. इथे तसं नाही, इथे मधल्याच कुठला तरी दिवस, जानेवारी नंतर फेब्रुवारी मिस झाला, डिरेक्ट मार्च आला, ती पण 15 आली, ठीक आहे. मे स्किप झाला, परत एप्रिल आला. मग त्याने त्या हिशोबाने इथे डेट्स मेंटेन केल्या, कोणत्या दिवशी किती पेमेंट करायचं ते पण मेंटेन केलं. त्याच्यासोबत इकडे इन्व्हॉइसिंग प्लॅन टाईप तुझा चेंज झाला, अगोदर 07 होता, 07 होता पिरियडिकसाठी, 08 आहे पार्शियलसाठी, ठीक आहे. प्लस त्याचे स्टार्ट डेट, रेफरन्स वगैरे, रेफरन्स नवी परचेस ऑर्डरचा असेल, ठीक आहे. तर बेसिकली एवढाच डिफरन्स असतो दोघांमध्ये. आता आपण सिस्टममध्ये जाऊ, सिस्टममध्ये बघू कसं करायचं, ठीक आहे. सगळ्यात अगोदर कसं कुठे गेलं, ओके, ME21M डॉक्युमेंट टाईप आपल्याला घ्यायचं आहे फ्रेमवर्क ऑर्डर, ठीक आहे. एखादा सप्लायर, जो सप्लायर आपल्याला रेंटवरती देतोय गोष्टी, तो सप्लायर आपला इथे राहणार आहे. आता हेडरमध्ये ज्यावेळेस आपण फ्रेमवर्क ऑर्डर घेतो त्यावेळेस मॅन्डेटरी आपल्याला इव्हॅलिडिटी येते, टाकायचीच आहे, ठीक आहे. मी घेतो फॉर एक्झाम्पल 1 जानेवारी 2026 पासून, ठीक आहे. आणि इथे 31
31 डिसेंबर फॉर एक्झाम्पल, 1 वर्षाचा पूर्ण घ्यायचा आहे. काय असलं काय त्याच्यापेक्षा हाताने टाकलेलं परवडलं असतं. ठीक आहे, 12 ठीक आहे, 31 डिसेंबर 2026. 1 वर्षाची मी व्हॅलिडिटी करतो. 1 वर्षासाठी मला फॉर एक्झाम्पल एखादी जमीन लीजवरती घ्यायची आहे. ठीक आहे, मी म्हणतो इथे ग्राउंड लीज. ओके, मला आता इथे अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी मॅन्डेटरी आहे. ठीक आहे, मी इथे के टाकली. कॉस्ट सेंटर, प्लांट कोणत्या प्लांटसाठी घ्यायचं आहे 9001. तर पीओ क्वांटिटी 1 आपण काही घेऊ शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. जर समजा आपला दुधाचा कॉन्ट्रॅक्ट असला, दूध घेतोय आपण समजा, ठीक आहे, तर दुधाचा क्वांटिटी आपण टाकू शकतो की मला महिन्याची क्वांटिटी किती लागते. त्या हिशोबाने ते मी म्हणालो की महिन्याला मला 60-70 लिटर लागेल, तर मी 60-70 लिटरच्या हिशोबाने ते मेंटेन शकतो. आता लीज आहे त्याच्यामुळे मी फक्त 1 इंच इथे मेंटेन करतोय. ठीक आहे, पर मंथ माझे किती जाणार आहे लीजचे फॉर एक्झाम्पल 1000 रुपये. 850 कंडिशनमध्ये वेंडरचा डिस्काउंट रिमूव्ह करते मला. मटेरियल ग्रुप लागणार इथे तुला, कुठला तरी एक मटेरियल ग्रुप. ठीक आहे, आता क्रिएट करता येईल आपण, तसं काही नाही. त्या हिशोबाने जो कॉन्ट्रॅक्टचे रिलेव्हंट मटेरियल ग्रुप तू क्रिएट करू शकतो. सर्व्हिस असेल काय असेल त्या हिशोबाने. ते काय एवढं मोठं नाही. अकाउंट कॉस्ट सेंटर घेतलाय. ठीक आहे, त्या गोष्टी आपण इथे मेंटेन करून अकाउंट असाइनमेंट. ठीक आहे, आता आहे तुझं महत्त्वाच्या गोष्टी. आता आपण काय म्हणतोय की ज्यावेळेस माझा हा पीओ बनणार आहे, मला इनव्हॉइसेस मॅन्युअली बनवायचे नाही आहेत, मला इनव्हॉइसेस मॅन्युअली पोस्ट करायचेच नाही. ठीक आहे, मग जर मला मॅन्युअली करायचं नाही म्हटल्यानंतर त्या ऑटोमॅटिकली व्हायला पाहिजे. ठीक आहे, जर त्या ऑटोमॅटिकली व्हायला पाहिजे तर त्या करण्यासाठी आपल्याकडे एक इंडिकेटर असतं ERS. आता हे इथे का आलं, ERSचा अर्थ काय, इव्हॅल्युएटिव्ह रिसिप्ट सेटलमेंट. ठीक आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली माझी जी रिसिप्ट आहे ती सेटल होणार आहे. जी काय माझी वेंडरची लायबिलिटी आहे ती सेटल होणार आहे. ऑटोमॅटिक सेटलमेंट करायची मला. ठीक आहे, तर हेच इंडिकेटर मला सिलेक्ट करणं गरजेचं आहे ज्यावेळेस मला इन्व्हेस्टिंग प्लॅन यूज करायचा आहे. आता दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मी इन्व्हेस्टिंग प्लॅन यूज करतो त्यावेळेस हा माझा कॉन्ट्रॅक्ट आहे, रेंट वगैरे. ठीक आहे, तर मी मटेरियल घेत नाही, तर मला GR करायची गरज नाही. तर मी GR बेस्ड इन्व्हेस्ट घेणार का, नाही घेणार. ठीक आहे, त्याला काढून टाकलं. परत मी जर डिलिव्हरीमध्ये गेलो, ठीक आहे, ज्यावेळेस इन्व्हेस्टिंग प्लॅन करतोय आपण तर मॅन्डेटरी आपल्याला टॅक्स कोड आपल्याला टाकायचा आहे. कारण ज्यावेळेस सिस्टम इन्व्हेस्ट पोस्ट करणार आहे त्यावेळेस सिस्टमला माहिती पाहिजे की टॅक्स कोणता लागणार आहे, तरी त्या ॲप्लिकेबल टॅक्स आपल्याला टाकावा लागतो. ठीक आहे, आता इकडे डिलिव्हरीमध्ये GR करायचा आहे की नाही करायचा, आपल्याला GR करायचं नसतं. ठीक आहे, इथे याला रिमूव्ह करतो. GR मला गरजेचं नाही. परत इन्व्हेस्टमध्ये येतो मी. ERS, जर तू नॉर्मल पीओ बनवला, ठीक आहे, तर असं जरुरी नाही की हा ERS तुला भेटेलच. तर हा ERS इंडिकेटर इथे काय येतो, तर तो येण्यासाठी आपल्याला बिझनेस पार्टनरमध्ये एक फील्ड मेंटेन करावं लागते. माझा वेंडर काय PCV 001. याच्या परचेसिंग व्ह्यू मध्ये
इकडे खाली जर गेलो मी, ओके, ही फील्ड आहे, ठीक आहे. कोणत्या ह्याच्यात येते, परचेसिंग मध्ये ॲडिशनल परचेसिंग डेटा, जिथे तुझी ही फील्ड आहे इव्हॅल्युएटिव्ह रिसिप्ट सेटलमेंट, ही तुझी चेक पाहिजे. ही जर चेक नसेल तर पीओ मध्ये ERS चा इंडिकेटर येत नाही. याला जर मी रिमूव्ह केला इथून, ठीक आहे, इथून रिमूव्ह केला तर माझा ज्यावेळेस मी नवीन पीओ बनवणार आहे त्यावेळेस हा इंडिकेटर इथे दिसणारच नाही. मग तुम्हाला इथे सिलेक्टच नाही करू देणार ERS, ठीक आहे. तर ही महत्वाची गोष्ट आहे इथे. आता मला ERS पाहिजे, मला मी चेक करतो, ठीक आहे. आता मला इन्व्हॉइसिंग प्लॅन मेंटेन करायचा आहे की मला कधी पाहिजे, मला पेमेंट याचं कधी करायचं. तर मी ती इन्व्हॉइसिंग प्लॅन मध्ये जाणार. इथे मला इन्व्हॉइसिंग प्लॅन टाईप विचारतो. टाईप मध्ये 2 टाईप आहेत माझ्याकडे, पिरियॉडिक इन्व्हॉइसिंग प्लॅन आणि पार्शल इन्व्हॉइसिंग प्लॅन. आपण घेतला समजा फॉर एक्झाम्पल पिरियॉडिक, ठीक आहे. मला कंटिन्यू करायचं. पिरियॉडिक म्हटल्यानंतर मी काय म्हणतोय की मला मंथली द्यायचं. आजची डेट आहे आपली एप्रिल 24 एप्रिल, ठीक आहे. तो काय म्हणतोय देर आर अनबिल्ड डेट्स इन द पास्ट. हे का आलं, कारण आपण व्हॅलिडिटी 1 जानेवारी पासून घेतली आहे म्हणून 3 महिने पाठीमागचे त्याचं पेमेंट झालेलं नाही असं तो म्हणतोय, ठीक आहे. त्याला मी कंटिन्यू करतो. आता इथे महत्वाच्या गोष्टी आहे. इन्व्हॉइस प्लॅन टाईप तुझा आला सॅम्पल पिरियॉडिक इन्व्हॉइस, ठीक आहे. इथून समजतं आपला पिरियॉडिक घेतला की कोणता घेतला, पार्शल घेतला. त्यानंतर इथे तुझं बिल कधी जनरेट करायचं, ठीक आहे. 50 घेतला मंथली ऑन फर्स्ट ऑफ द मंथ, दर महिन्याला महिन्याच्या पहिल्या तारखेला. नंतर 51 घेतला मंथली ऑन लास्ट ऑफ द मंथ, महिन्याच्या शेवटच्या तारखेला, ठीक आहे. परत तिकडे क्वार्टरली करायचं तुला, सॉरी कुठे गेला, क्वार्टरली ॲडव्हान्स द्यायचं, ठीक आहे. ॲन्युअली ॲडव्हान्स द्यायचं, मंथली ॲडव्हान्स द्यायचं, ठीक आहे. किंवा मंथली ऑन फर्स्ट ऑफ द मंथ द्यायचा आहे, तो सेमच आहे. मंथली ऑन फर्स्ट ऑफ कोणीतरी क्रिएट केला आहे, डुप्लिकेट केला, ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण मंथली महिन्याच्या पहिल्या तारखेला घेतो, 50 इथे ठेवला. स्टार्ट डेट तुझा कॉन्ट्रॅक्ट कधी चालू होतो, रेंट कधीपासून सुरू होणार आहे, एंड डेट कधीपर्यंत, 31/12 पर्यंत, 31 डिसेंबर पर्यंत, ठीक आहे. त्याच्यानंतर होरायझन. होरायझन म्हणजे कधीपर्यंत तुला हा कॉन्ट्रॅक्ट करायचा आहे. 52 काय म्हणतोय 1 वर्षाचा होरायझन. इन्व्हॉइसिंग प्लॅन कधीपर्यंतचा आहे माझा, 1 वर्षापर्यंतचा. आता इथे 1 वर्षाचा आहे म्हणून आम्हाला काय म्हणतोय 1 जानेवारीपासून 31 डिसेंबर, 1 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत पहिला पिरियड होणार आहे माझा, पहिला महिना. पहिल्या महिन्याचं बिल कधी होणार आहे 1 फेब्रुवारीला, कारण महिन्याच्या पहिल्या तारखेला देतो. परत 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी. त्याचं बिल कधी 1 मार्चला, महिन्याची पहिली तारीख. महिना झाला की महिन्याची पहिली तारीख नंतर. तसंच मी शेवटी गेलो 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर, त्याचं बिल कधी होणार 1 जानेवारी 2027ला, ठीक आहे. अमाऊंट बघितली आपण पीओ मध्ये किती टाकली ती 1000 रुपये. दर महिन्याची इन्व्हॉइसची व्हॅल्यू किती येणार तुझी 1000 रुपये, ठीक आहे. परत आता होरायझन बघत होतो. होरायझन आपण किती घेतलेला आहे 52 काय म्हणतोय होरायझन 1 वर्षाचा, 1 इयर, ठीक आहे. म्हणून त्याने प्लॅन कोणता दिला, पूर्ण 1 वर्षाचा घेतला, 1 जानेवारीपासून ते 31 डिसेंबर 2026. इथे जर मी होरायझन चेंज करतो, फॉर एक्झाम्पल एंड ऑफ करंट क्वार्टर घेतला, ठीक आहे, 40, तो करंट क्वार्टरचा एंड देतोय फक्त. 1 जानेवारीपासून त्याने किती घेतला 31 मार्च पर्यंत घेतला, ठीक आहे. 1 क्वार्टर घेतला त्याने फक्त. म्हणजे आपण त्याला सांगतोय की मला फक्त 1 क्वार्टर पर्यंतच मला पाहिजे, त्या हिशोबाने त्याने घेतलं. 6 महिन्याचं जर ऐकलं ॲक्च्युली एंड ऑफ करंट क्वार्टर म्हटल्यानंतर त्याने एप्रिल चालू झालं ना, एप्रिल मे जूनपर्यंत घ्यायला पाहिजे होता. कुणीतरी याच्या सेटिंग्समध्ये चेंजेस केले असतील म्हणून त्याने फक्त मार्चपर्यंत घेतला, ठीक आहे. आपल्याला हाच पाहिजे 52 पूर्ण 1 वर्षासाठी. आणि काय कॉन्ट्रॅक्ट एंड डेट,
डेट डिटर्मिनेशन रूल. ठीक आहे, डेट डिटर्मिनेशन रूल तुझा लास्ट डेट कधी डिटर्माइन करायची त्या हिशोबाने कॉन्ट्रॅक्टची शेवटची डेट डिटर्माइन करायची की शेवटच्या दिवसानंतर एक दिवस डिटर्माइन करायची किंवा त्याच्या अगोदरची करायची किंवा दुसऱ्या डेट्स डिटर्माइन करायचा. तो रूल इथे आपण जनरली हाच ठेवतो. कॉन्ट्रॅक्ट एंड डेट जो काय आपण पीओ मध्ये टाकतो एंड डेट, तीच एंड डेट इथे असणार आहे. तर हा झाला तुझा इन्व्हॉइसिंग प्लॅन. ठीक आहे, कशासाठी आता हा पिरियॉडिक इन्व्हॉइसिंग प्लॅन. ठीक आहे, मी बॅक येतो, इथे चेक करू काय आहे की नाही बरोबर. नो मेसेज इश्यू, माझा पीओ सेव्ह करायसाठी रेडी आहे, मला सेव्ह करू. ठीक आहे, माझा पीओ सेव्ह झाला 1956. आता मला फॉर एक्झाम्पल आता याचं बिल करायचं. आता ज्यावेळेस मी ERS घेतो, ठीक आहे, हा ऑटोमॅटिकली होणार आहे. मला मिरोमध्ये जाऊन नाही करायचं. ठीक आहे, मिरोमध्ये काय करतो मी, पीओचा नंबर देतो, रेफरन्स देतो, तिथे सिम्युलेट करतो माझ्या टॅक्स कोड बरोबर आहे का, टॅक्सची अमाऊंट काय आहे, सगळ्या गोष्टी मी तिथे चेक करतो. आता मला मिरोमध्ये जाऊन करायची गरज नाही. मला याची सेटलमेंट करायची आहे, तर मी सेटलमेंटसाठी माझ्याकडे एक सेपरेट ट्रान्झॅक्शन कोड आहे. ठीक आहे, ते ट्रान्झॅक्शन काय तुझं MRIS. स्लो चालते सिस्टम. ठीक आहे, हा तुझा टी कोड आहे. हा टी कोड कशासाठी तुझा सेटलमेंटसाठी. आहे ते म्हणतो इन्व्हॉइसिंग प्लॅन सेटलमेंट विथ लॉजिस्टिक इन्व्हॉइस व्हेरिफिकेशन. ठीक आहे, इथे तुला सिलेक्शनमध्ये ज्या ज्या रिलेव्हंट गोष्टी आहेत तुझा टाकू शकतो. आपला पीओ काय होता 1956. कंपनी कोड काढून टाकतो, ही कंपनी नाही, आपला पीओ बरोबर आहे 1956. ठीक आहे, जर पीओ माहिती नसेल, ठीक आहे, जनरली आता आपण 100 पीओ काढणार इन्व्हॉइसिंग प्लॅनचे, तर त्यावेळेस सगळे पीओ आपल्याला माहिती राहणारच नाही. तर सिस्टम लोक काय करणार आहे, इथे जो कुठला प्लॅन्ट आहे तो प्लॅन टाकू देणार. त्या प्लॅनचे जेवढे पण असतील पीओ, त्या सगळ्या पीओ साठी सेटलमेंट रन होणार. आता एनिवे आपल्याला फक्त एका प्लॅनचं एका पीओ साठी बघायचं, तर आपण इथे पीओ टाकला. पण त्या सप्लायरसाठी एका प्लांटमध्ये 10 वेगवेगळे सप्लायर होऊ शकतात. तर लिमिटेड सप्लायर पाहिजे असेल तर मी ते सप्लायर पण टाकणार. ठीक आहे, कंपनी कोड कोणता आहे हे सगळं काढलं, फक्त कंपनी कोड टाकलं तर कंपनीचे सगळे इन्व्हॉइसिंग प्लॅन माझ्यासमोर येऊन जातील. ठीक आहे, डॉक्युमेंट सिलेक्शन 3. ठीक आहे, टेस्ट ऑन सेटलमेंट करायच्या अगोदर आपल्याला बघायचे पॉसिबल होतं की नाही होतं किंवा काही एरर होतो. ठीक आहे, मी एवढा डिटेल्स टाकल्या, त्याला एक्झिक्यूट करतो टेस्ट ऑन मध्ये. टेस्ट रन मध्ये मला काही एरर दिलेलं नाही त्याला. ठीक आहे, म्हणजे हे सक्सेसफुल आहे. तर आता इथे बघशील तू, इथे पोस्टेबल इंडिकेटर आहे. इथे हे पोस्टेबल इंडिकेटर मार्क आहे तुझं. तर डिटेल्समध्ये गेलो, पोस्टेबल आहे हे मार्क आहे, म्हणजे माझा हे जी इन्व्हॉइस आहे हे पोस्ट होऊ शकतो, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. परत कोणत्या सप्लायरसाठी पोस्ट होणार आहे PCB 001, कोणत्या डॉक्युमेंटच्या अगेन्स्ट या पीओच्या अगेन्स्ट 1956, आणि कोणता मटेरियल 10. ठीक आहे, त्यानंतर जर मटेरियल डॉक्युमेंट जनरेट झालं तर ती इथे होणार. ठीक आहे, FI डॉक्युमेंट असणार, अकाउंटिंग डॉक्युमेंट इथे होणार. ठीक आहे, म्हणजे FI डॉक्युमेंट काय असेल इन्व्हॉइस असते ती इथे जनरेट होणार तुझी. त्याच्यानंतर डेबिट क्रेडिट वगैरे काय असेल त्या गोष्टी, सॉरी इथे नाही, बिल ऑफ लँडिंग वगैरे करायचं नाही आपल्याला. ठीक आहे, एकच गोष्ट आहे फायनान्शियल डॉक्युमेंट आपलं, अकाउंटिंग डॉक्युमेंट किंवा मटेरियल डॉक्युमेंट. आता बॅक येतो, हा टेस्ट मोडमध्ये होता, टेस्ट रन काढतो, त्याला मी रन करतो. रन केलं, इथे एक मटेरियल डॉक्युमेंट बनलं आणि एक FI डॉक्युमेंट बनलं, म्हणजे आज माझी इन्व्हॉइस पोस्ट झाली. जर मी ते FI डॉक्युमेंटवरती गेलो, इन्व्हॉइस कितीसाठी पोस्ट झाला तुझा 3000 क्वांटिटी. 3 साठी का पोस्ट झाला, 1 जानेवारी घेतलं, म्हणजे 3 महिन्याचा अगोदरचं त्यांनी, आता एप्रिल चालू आहे, एप्रिलचा आपण रूल काय म्हणतोय, एप्रिलचं पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला जाणार आहे, म्हणजे 1 मेला त्याचं बिल होणार आहे. आतापर्यंत तुझं 3 महिन्याचं बिल होणार आहे, जानेवारी महिन्याचं बिल, फेब्रुवारी मार्च 3 महिन्याचं बिल झालं तुझं. म्हणून वेंडरला तुझे 3000 गेले
आणि अदर पेमेंटमध्ये 3,000 गेले. हा तुझा GL आहे. ठीक आहे. कन्झम्पशनचा GL आपण टाकतो. कन्झम्पशनला 3,000 तुझे गेले. ही तुझी इनवॉइस. मटेरियल डॉक्युमेंट म्हणजे तुझा इनवॉइस डॉक्युमेंट. ठीक आहे. इथे तुझी इनवॉइस कधी पोस्ट झाली? 23 एप्रिलला पोस्ट झाली. रेफरन्स तुझा 1354 इनवॉइसचाच नंबर घेतला त्याने. ठीक आहे. PO नंबर आहे तुझा 1956. कशाच्या अगेन्स्ट? ग्राउंड लीज. 3 महिन्याच्या पिरियडच्या हिशोबाने 3,000 रुपये घेतले. टॅक्स कॅल्क्युलेट केला. U0ला टॅक्स नाही म्हणून 0. आणि तुझी इनवॉइस इथे पोस्ट झाली. ठीक आहे. तर हा होतो तुझा इन्व्हेस्टिंग प्लॅन. याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त काही वेगळं नाही. आणि जर इथे बघितलं आपण पेमेंटसाठी पुढे जाणार. हा, दर महिन्याला कमायचं. ठीक आहे. आता तुझी इथे परचेस ऑर्डर हिस्ट्री अपडेट झाली. हा PO होता. तर तुझी इथे हिस्ट्री अपडेट झाली. इन्व्हॉइसिंग प्लॅनच्या केसमध्ये आपण GR करत नाही. ठीक आहे. तरी ते फक्त इन्व्हेस्ट रेसिप्ट तरी आणलं. ठीक आहे. तर तिथे इन्व्हेस्ट झाली तुझी. बाकी तर याच्यामध्ये आता दुसरं काही नाही. इन्व्हेस्टिंग एवढंच होतं. आता इथे तू समजा एखादा नवीन इन्व्हेस्ट करतो. तिथे इन्व्हेस्टिंग प्लॅनचा टाईप चेंज करून बघ. पार्शियल एखाद्या नवीन PO बनवणार पाहिजे तर तू बघून घेशील. सेमच आहे, काही वेगळं नाही याच्यामध्ये. इन्व्हेस्टिंग प्लॅन आपण आता पिरियडिक बघितला. हा पिरियडिक बघितला. ठीक आहे. पार्शियल तुझ्या हिशोबाने मेंटेन करू शकतो. आता एखादा एक्झाम्पल घेऊन बघू वाटलं असतं त्याचं. सप्लायर construction project. नेट प्राइस फॉर एक्झाम्पल याची 25 लाख. लाख तुझी किंमत झाली. ठीक आहे. GR बेस्ड इन्व्हेस्ट नको आहे. टॅक्स कोड मला लागणार आहे. तर आता डिलिव्हरीमध्ये GR नको आहे. मटेरियल ग्रुप ओके. ओके. ही व्हॅलिडिटी आजपासून घेतो. आणि 2023 मध्ये घेतो. आजची 24 तारीख आहे ना. 31/12 एक या वर्षाच्या एंडिंग पर्यंत. ठीक आहे. डिलिव्हरी डेट तशी मला भरपूर पुढची नाही. ठीक आहे. माझा कम्प्लीट 30 डिसेंबरला होणार आहे. फॉर एक्झाम्पल 31 डिसेंबरला जाऊ सगळं पेमेंट करून देतो. इन्व्हेस्ट प्लॅनमध्ये आता मी ते घेतो पार्शियल इन्व्हेस्ट प्लॅन. कंटिन्यू. आता इथे तुझे इन्व्हेस्ट डेट तुला मेंटेन करावं लागतं. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल पहिली तुझी इन्व्हेस्ट डेट असणार आहे तुझा आता 30 एप्रिलला एक इन्व्हेस्ट डेट असणार आहे. आपल्यानुसार डिस्क्रिप्शन कॉन्ट्रॅक्ट कन्क्लुजन घेतलं. ठीक आहे. हे आपल्याला बॅकएंडमध्ये मेंटेन करावं लागेल. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट कन्क्लुजनसाठी
मला इन्व्हॉइसची व्हॅल्यू समजा मी त्याला 10% देतोय, 25 लाखाचे 10% देणार आहे. परत 2 महिन्यानंतर मला अजून एखादं काहीतरी करायचं आहे. 13 तारखेला फॉर एक्झाम्पल 13 जून इथे काय राहणार आहे माझं, फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग डिझाईन, त्याचं पेमेंट करायचं. इथे मी 25% देतो. परत जून झाला, इकडे सप्टेंबरमध्ये बनावं लागते का स्वतः? हा हे बनवावं लागतात पॅकेजमध्ये, एवढा काही विशेष नाही. इथे इंजिनिअरिंग डिझाईन घेतलं, ऑपरेशनल घेऊ आपलं आता इथे. ठीक आहे, ऑपरेशनल झाल्यानंतर इथे आपण किती टक्के दिलं, 25 आणि 10 35% दिलं. 35 म्हटल्यानंतर तुझं 65% बाकी आहे. 65 इथे मी अजून घेतो 20%, म्हणजे तुझं 45 होणार. ठीक आहे, आणि 1 डिसेंबरमध्ये घेतो फायनल पेमेंट. डिसेंबरमध्ये 31 डिसेंबरला मला फायनल करायचं आहे. क्लोजिंग इन्व्हॉइस. ठीक आहे, ते कितीचे असणार आहे माझे, 45%. 11,25,000. ठीक आहे, तर याने आपण जसं पर्सेंटेज दिलं त्या हिशोबाने इन्व्हॉइसची व्हॅल्यू मेंटेन केली. आपण 4 डेट्स दिल्या पार्शियल इन्व्हॉइसेसचे. ज्यावेळेस आता आपण MRIS रन करू तर तो ह्या डेट्सच्या हिशोबाने रन होईल. ठीक आहे, आता ही 30 तारीख आलेलीच नाही अजून. ठीक आहे, त्याच्यामुळे तो रन जरी केला तरी त्याला भेटणारच नाही. तर आज सिम्पली हा तुझा पार्शियल इन्व्हॉइस प्लॅन असा असतो. याला मी बॅक जातो आणि याला सेव्ह करणार. ठीक आहे, हा तुझा पार्सल सोबत PO. बाकी MRIS सेटलमेंट जसे आधी आपण केली सेम तसेच करायचे. ते जर केली पण मला नाही वाटत तो करेल आपल्याला. तर बघू 1957. ठीक आहे, टेस्ट रन. नो डॉक्युमेंट सिलेक्टेड. का? कारण आपण पहिली डेट 30 एप्रिलची दिलेली, आजची 24 तारीख आहे. 30 एप्रिल नंतरच रन केल्यानंतर तो इथे होणार आहे सक्सेसफुल. त्यावेळेसच तो एक बिल जनरेट करणार. ठीक आहे, तर हे होतं तुझं पिरियॉडिक आणि पार्सल. काही डाऊट याच्यामध्ये? ठीक आहे, मग आज परत एवढं घेऊ, बाकीचं उद्या कसं चालू. बऱ्यापैकी झालं आहे तुझं सिलेबस. आता फक्त थोडेफार सिनारिओ राहतील. सब कॉन्ट्रॅक्टिंग कसा असतो, कन्साइनमेंट PO काय असतो. ठीक आहे, ते सिनारिओ असतील. त्याच्यानंतर इन्व्हॉइसिंगचं डेबिट क्रेडिट ते काय असतं, म्हणजे सबसिक्वेंट डेबिट काय असतं, सबसिक्वेंट क्रेडिट काय असतं, ते थोडेफार सिनारिओ असतील. बऱ्यापैकी सिलेबस झाल्यासारखं आहे.